तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं विघ्नेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हलच्या एका नवीन भागामध्ये. आज जायचं होतं आपल्याला हैदराबादला. गाडीत मटेरियल शिफ्ट केलं आणि निघालो. डायरेक्ट गेलो इंदापूरच्या पंपावरती. इंदापूरच्या पंपावर CNG टाकला. CNG कमी होता. आधी वाटलं CNG पंप ऑनलाईन असेल, पण तो ऑफलाईन होता. मग काय म्हणलं, आता भरून तर घ्यावाच लागेल. कमीत कमी 15 मिनटं वेळ काढल्याच्यानंतर CNG गेला. कमीत कमी 500-550 रुपयापर्यंतचा CNG आपण गाडीमध्ये फिल केला. त्याच्यानंतर पैसे वगैरे दिले आणि तिथून निघालो डायरेक्ट उमरग्याला. उमरग्यामध्ये आल्यावर तीच परिस्थिती. उमरग्यात तर कमीत कमी 1 तास गेला CNGला. तो पण पंप ऑफलाईनच होता. मग काय केला, टाईमपास थोडा वेळ आणि निघालो जेवण वगैरे करून. आला होता डायरेक्ट कर्नाटक बाउंड्री. कर्नाटक बाउंड्री क्रॉस केल्याच्यानंतर आपल्याला परत भेटला एक मध्येच भारतचा CNG पंप. CNG पंप ऑफलाईनच होता, परंतु प्रेशर खतरनाक होता. त्याच्यानंतर CNG आपण फुल टॉपअप केला आणि निघालो. डायरेक्ट आलो आता हैदराबादमध्ये. हैदराबादमधून आतून जायचं होतं आपल्याला, परंतु आतून न जाता आपण रिंग रोड चॉईस केला. म्हणलं संध्याकाळची वेळ, आता ट्रॅफिक वगैरे असेल. आलो डायरेक्ट रिंग रोडला. आतून जायची लई इच्छा होती, परंतु म्हणलं ट्रॅफिकमुळं आपण डायरेक्ट बाहेरून जाऊया. आता रिंग रोड बघा कसा आहे, खतरनाक. हैदराबाद सिटी रिंग रोडच एवढा खतरनाक आहे, म्हणलं इंटरसिटी कशी असेल. त्याच्यानंतर आपण हळूहळू पुढं आलो. आपल्याला दिसतं एरोप्लेन. एरोप्लेनचा एक मस्त व्हिडिओ काढला, व्ह्यूज वगैरे घेतला आणि निघालो पुढं. हैदराबाद सिटी एकदम मस्त आहे. तिथून पुढं आपल्याला वाटलं होतं रामोजी फिल्म सिटी आपण पाहूया, परंतु वेळ झाला होता. ते संध्याकाळी 5 वाजता पूर्ण बंद होतं. त्यामुळे हायवेला एक फोटो काढला गाडीचा आणि डायरेक्ट रामोजी फिल्म सिटी गेटवर गेलो.